Hello everyone, you are welcome on YouTube channel Learn for Knowledge. Dear students of 6th standard, today we are going to learn Deer's Hole in the Bucket pointers. आज आपण Deer's Hole in the Bucket या पोएमचे संपूर्ण क्वेश्चन्स आणि आन्सर्स अभ्यासणार आहोत. क्वेश्चन नंबर फर्स्ट, प्रेझेंट द सॉन्ग ऑफ लिझा अँड हेनरी इन द क्लासरूम. लिझा व हेनरीचे गाणे वर्गात सादर करायचे आहे. हे गाणं आपण वर्गामध्ये गायचं आहे. नाउ ऍक्टिव्हिटी नंबर 2, लिस्ट द ऑब्जेक्ट्स अँड ऍक्शन्स मेन्शन्ड इन द पोयम. कवितेत उल्लेख केलेल्या वस्तूंची आणि कृतींची यादी करा. आता यामध्ये ऑब्जेक्ट्स वस्तू कोणकोणत्या आलेल्या आहेत बघा. अ बकेट, अ स्ट्रॉ, an axe, a stone and water. आता ऍक्शन्स कोणकोणते आलेले आहेत. फिक्स, कट, शार्पन, वेट अँड गेट. नाउ ऍक्टिव्हिटी नंबर 3, rewrite the song in the form of a simple dialogue between Henry and Lisa. ते गाणं लिझा व हेनरीच्या साध्या संवादाच्या स्वरूपामध्ये लिहायचं आहे. आता त्याचा आन्सर आहे डायलॉग बिटवीन हेनरी अँड लिझा. हेनरी सेड, हॅलो लिझा, देअर इज अ होल इन माय बकेट. लिझा सेड, डिअर हेनरी, देन फिक्स द होल इन द बकेट. हेनरी सेड, विथ व्हॉट शुड आय फिक्स इट? Then Lisa said, fix it with a straw. Then Henry said, but the straw is too long. Then Lisa said, then cut it short, Henry. Then Henry said, with what shall I cut it? Lisa said, cut it with an axe. Henry said, dear Lisa, the axe is too dull. Lisa said, why don't you sharpen it? Then Henry said, with what should I sharpen the axe? Lisa said, of course, with a stone. Henry said, but the stone is too dry, Lisa. Lisa said, then wet the stone. Henry said, with what should I wet the stone? Then Lisa said, wet it with water. Henry said, how shall I get the water? Lisa said, in the bucket, dear. Henry said, dear Lisa, there's a hole in my bucket. Now activity number 4, present the storyline of the poem in the form of a circular flow chart. कवितेतील गोष्ट गोलाकृती प्रवाही तक्त्यामध्ये सादर करायची आहे. आता फ्लो चार्ट कशा पद्धतीने येईल बघा. There's a hole in the Henry's bucket. Lisa tells him to fix it. Henry asks what he should fix it with. She tells him to fix it with straw. He tells her that the straw is too long. Lisa tells him to cut it. Henry asks her with what he should cut it. She tells him to cut it with an axe. He tells her that the axe is too dull. She tells him to sharpen it. Henry asks with what he should sharpen it. She tells him to sharpen it with a stone. Henry tells her that the stone is dry. Lisa tells him to wet it. Henry asks her with what he should wet it. She tells him to wet it with water. Henry asks her how he should get water.
She tells him to get it in a bucket. And at last, Henry tells that his bucket has a hole. अशा पद्धतीने हा फ्लो चार्ट आपल्याला पूर्ण करता येईल. नाउ क्वेश्चन नंबर 5. राईट द प्लुरल फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग नाउन्स. पुढील नाउन्स म्हणजे नामांची अनेक वचने लिहा. आता होल, होल्स, ॲक्स, ॲक्सेस, स्टोन, स्टोन्स, बकेट, बकेट्स, ॲक्टिव्हिटी, ॲक्टिव्हिटीज, स्टोरी, स्टोरीज, थिअरी, थिअरीज. Now next question number 6. Make a list of 10 everyday problems and their solutions. 10 दैनंदिन समस्या लिहायच्या आहेत आणि त्यांच्यावरील उपायांची यादी सुद्धा करायची आहे. आता त्याचा आन्सर आहे, पहिला प्रॉब्लेम आहे फॅन इज नॉट वर्किंग. फॅन काम करत नाही आहे. त्याचं सोल्युशन आहे, त्यावरती उपाय आहे कॉल अँड इलेक्ट्रिशियन. जो इलेक्ट्रिशियन आहे त्याला बोलवायचं. नंबर 2 प्रॉब्लेम अ टॅप इज लिकिंग. नळ लीक झालेला आहे, त्यावर सोल्युशन आहे कॉल अ प्लंबर टू मेंड इट. नंबर 3 प्रॉब्लेम आहे ऑइल इज स्प्रेड ऑन द फ्लोअर. त्याचं सोल्युशन आहे क्लीन इट अँड देन वॉश इट विथ सोप अँड पावडर. नंबर 4 प्रॉब्लेम आहे क्लॉथ्स स्टेन्ड. त्यावर सोल्युशन आहे वॉश इट विथ सोप अँड डिटर्जंट पावडर. नेक्स्ट प्रॉब्लेम टॉईज ब्रेक. त्यावर सोल्युशन यूज फेविक्विक टू जॉइन इट. नेक्स्ट प्रॉब्लेम पेन डज नॉट राईट प्रॉपरली. त्यावर सोल्युशन आहे चेंज द रिफिल. नंबर 7 प्रॉब्लेम क्लॉथ्स टॉर्न. सोल्युशन सीव इट. नंबर 8 प्रॉब्लेम इज मोबाईल इज नॉट वर्किंग. सोल्युशन आहे शो इट टू मोबाईल स्टोअर. नंबर 9 बायसिकल टायर्स एअर इज रेड्युस्ड. सोल्युशन फिल एअर विथ पंप. नेक्स्ट प्रॉब्लेम मोटरसायकल इज मेकिंग टू नॉईज. सोल्युशन शो इट टू मेकॅनिक. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण देअर्स होल इन अ बकेट ही जी काही पोएम आहे या पोएमचे संपूर्ण क्वेश्चन्स आणि आन्सर्स अभ्यासले आहेत. आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.